भाताचं तूस किंवा ज्यामध्ये तांदूळ नाही अशी पोकळ भात, त्याला पळींजई म्हणतात आणि शेतकरी याचा काही उपयोग नाही म्हणून टाकून देतात. परंतु हे जाळायचं म्हणजे त्याच्यावरती अग्नीचा भडका नाही होऊ द्यायचा, म्हणजे दुप्पट ठेवायचं आणि दुप्पट ठेवल्यानंतर त्याची जी राख तयार होती त्याला आपण तुसाची राख म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सर्वात जास्ती सिलिका असतं आणि सिलिका हे भाताच्या पिकाला एवढंच नव्हे तर सर्वच पिकांना अत्यंत आवश्यक असतं. रोग आणि किडीपासून या सिलिकामुळं पिकाचं संरक्षण होतं. यासाठी काय करतोय आपण, तर अशी राख तुसाची साठवून ठेवली. आता भात रोप तयार करताना वाफ्यामध्ये किंवा भात लावणी करताना चिखलणी करण्यापूर्वी आपण ही राख शेतात विस्कटायची आणि मातीत मिसळायची. आता इथं आपण पाहतोय की अशी पोत्यात भरलेली राख मुलं शेतात विस्कटतायत, पण ती अशा रीतीने विस्कटतायत की ती चिखलात मिसळावी. पाण्याबरोबर ती हलकी आहे ती तरंगू नये आणि वाहून जाऊ नये. मग चिखलणी करताना ही सर्व मातीत मिसळेल आणि याचा उपयोग आपल्याला भात जे लावलंय त्या पिकाला होईल.